नमस्कार. तर थेट विषयालाच हात घालतो. अलीकडेच एक घटना महाराष्ट्रात घडून गेली. दुर्दैव की महाराष्ट्रात ती घडली. नवे नवे विश्वात, जगात कुठेही अशी घटना घडता कामा नये. पण या घडलेल्या घटनेतून आपल्याला एक आत्मपरीक्षण करण्याची संधी पुन्हा एकदा मिळते. आजवर आता याचा आपण सखोल आणि गांभीर्याने विचार करत नसतो. त्याचा विचार करणं आता सगळ्या पालकांचं, समाजाचं हे आद्य कर्तव्य आहे. तर सगळ्यांना माहीत झालेल्या त्या घटनेचा उल्लेख असा, एका 18 वर्ष वयाच्या मुलाने आत्महत्या अशा एका टोकाचं पाऊल उचललं. त्याची कारण मीमांसा होत राहील. पण मुळात आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की कारण कितीही गंभीर असो तरी आपण एवढं कणखर आणि सक्षम व्हायला हवं की आलेल्या संकटात, आलेल्या अडचणीतून मार्ग काढता यायला पाहिजे. आणि हे एक कलेक्टिव्ह एफर्ट्स मध्ये, म्हणजे सगळ्यांनी मिळून केलेलं एक काम होऊ शकतं. याच्यात मुख्य भूमिका मुलाचे पालक, शिक्षण व्यवस्थेत असलेले सगळे जे वरिष्ठ असतील, ज्यांनी मोठ्या मोठ्या संस्था उभारल्या, त्याच्यात निव्वळ व्यावसायिक शिक्षणचा बडीमार न करता कुठेतरी व्यवहाराचं, समाजाभिमुख असं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आज ना उद्या पुन्हा एकदा याहून बिकट, गंभीर अशी परिस्थिती उद्भवेल. पण कुठेही न डगमगता प्रत्येकाने एक जबाबदारी जर पार पाडली तर निश्चितच हजारो लाखो विद्यार्थ्यांना आपण त्यांच्या संकटातून बाहेर काढू शकतो. वरकरणी पाहता हे किती सोपं किंवा दुर्लक्षित करण्यासारखं वाटत असलं तरी जेव्हा पुन्हा एका परिवारावर असं संकट ओढवतं तेव्हा निश्चितच मन पिवटून निघतं. तर एक घटना घडली, तिला आपण 8-10 दिवस चघळलं, कुठेतरी ती 8-10 दिवसानंतर विस्मरणात जाते आणि पुन्हा एकदा आपण गाफील होऊन निष्काळजीपणे जगायला लागतो. मग जे आपण पाहतो ते पुन्हा एकदा संकटाच्या स्वरूपात आपल्याला उभं दिसतं. पुन्हा एकदा आपण आत्मपरीक्षण करतो. हे सदोदित चालणारी एक साखळी झालेली आहे. पण असं न होऊ देता एक रोज आपण एक युद्ध लढतोय आणि युद्धात जसं आपण सतर्क राहतो, अगदी त्या पद्धतीने प्रत्येक शिक्षकाने, पालकाने सतर्क असायला हवं. आणि त्याच्या अनुषंगाने वेळोवेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधणं, त्यांच्या मनाचा जो पण काही कोपरा असेल, त्यांचं भावविश्व असेल, त्याला जास्तीत जास्त जवळ जाऊन समजून घेणं आणि त्यांची मनं बळकट करणं, हा आपला शिक्षण क्षेत्राचा मला वाटतं प्राथमिक उद्देश असला पाहिजे. धन्यवाद.